नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 9वी इतिहासामधील आपला तिसरा पाठ, तो म्हणजे भारतापुढील अंतर्गत आव्हाने याचा पार्ट 2. ऑलरेडी पार्ट 1 मध्ये आपण हे डिस्कस केलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा पंजाब या ठिकाणी स्वतंत्र खलिस्तान हवं आहे असं त्यांनी मागण्या केल्या होत्या. मग त्याच्यामध्ये बरेचसे ऑपरेशन झाले, ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि अजून एक ऑपरेशन आहे, त्याचं नाव तुम्हाला आठवतंय का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर आपण पाहिले की ईशान्येकडचे जे काही राज्य आहेत तर त्या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे प्रत्येक राज्याला स्वतंत्र व्हायचं होतं किंवा स्वायत्तता हवी होती. तर मग त्यानंतर त्या ठिकाणी पण बऱ्याचशा मागण्या करण्यात आल्या, चळवळी करण्यात आल्या, नवीन नवीन पक्ष अस्तित्वात आले आणि मग त्यानंतर ते भारतामध्ये कसे आले या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तर आता आपण बघणार आहोत भारतापुढचे काही अन्य प्रॉब्लेम्स किंवा अन्य आव्हाने आणि त्यामध्ये पहिल्यांदा आहे ते म्हणजे नक्षलवाद. बऱ्याच जणांना नक्षलवाद म्हणजे काय ते माहिती असेल. नसेल माहिती तरी डोंट वरी, आपण आता बघणार आहोत. सो नक्षलवादी चळवळ. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सगळ्यात पहिल्यांदा सुरू झाली. खरं तर या चळवळीचं आत्ताचं रूप आणि जेव्हा ती सुरू झाली होती तेव्हाचं रूप याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे ती सुरू झाली होती वेगळ्याच कारणांसाठी, पण आता ती चालली वेगळ्याच कारणाकडे. तर अल्पभूधारक म्हणजे असे शेतकरी ज्यांच्याकडे कमी जमीन आहे किंवा जी शेती योग्य जमीन आहे ती खूप कमी आहे. व शेतमजुरांना संघटित करून, शेतमजूर म्हणजे काय, ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाहीये, जे इतरांच्या शेतीमध्ये किंवा असतं ना की एक मोठा व्यक्ती आहे ज्याच्याकडे खूप सारी शेतजमीन आहे, तर तो काही शेतकऱ्यांना त्यांच्याकडे कामाला बोलवतो. सो असे शेतकरी जे आहेत त्यांना आपण म्हणतो की ते शेतमजूर आहेत. सो जे शेतमजूर आहेत आणि ज्यांच्याकडे अल्प जमीन आहे असे शेतकरी आहेत, तर ते संघटित करून 1967 साली नक्षलवाडी भागातील काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला आणि त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केलं. तर नक्षलवादी म्हणजे असा एक लोकांचा समूह आहे की त्यांनी काय केलं, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि जे शेतमजूर आहेत त्यांना एकत्र घेतलं आणि 1967 साली त्यांनी नक्षलवाडी कुठे आहे, दार्जिलिंग मध्ये. दार्जिलिंग कुठे आलं, पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगाल कुठे आहे, भारतामध्ये. सो बेसिकली त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की जाऊन जे जे शेती आहेत त्याच्या भोवती असे लाल झेंडे रोवले. ठीक आहे. आणि तो प्रदेश मुक्त प्रदेश आहे असं जाहीर केलं. मग या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या, म्हणजेच काय की बेसिकली त्याचा मोटो हा आहे की गरिबांना किंवा ज्यांच्यावरती अत्याचार होतोय त्यांना मदत करणं आणि जे अत्याचार करतायत त्यांना धडा शिकवणं. बेसिकली हा एक सुरुवातीला मोटो होता नक्षलवादी चळवळींचा वगैरे. ठीक आहे. पण आता हे कसं बदललेलं आहे किंवा काय बदल होत चाललेले आहेत ते आपण बघूयात. तर या सगळ्या चळवळींना आपण काय म्हणतो, नक्षलवादी चळवळी. जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करण्यात आल्या. म्हणजेच काय की जमीनदार म्हणजे काय, जो जमिनीचा मालक आहे, ज्याच्याकडे शेतमजूर जे आहे तर ते मजुरी करायला येत आहेत. तर आता हा जो जमीनदार आहे तो काय करायचा की या मजुरांना वेळेत पेमेंट नाही द्यायचं किंवा त्यांनी जास्त काम केलं असेल तरी पण कमी पगार द्यायचा किंवा द्यायचंच नाही किंवा त्यांच्याकडून खूप काम करून घ्यायचं. तर या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या आणि याला आपण म्हणतोय त्यांचं शोषण करणं, आर्थिक शोषण करणं. तर या विरोधात आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन केल्या गेल्या, जेणेकरून या लोकांचं पण कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे. मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणं, त्यांचे कुळांमध्ये वाटप करणं ही या चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट होती. तर या ज्या नक्षलवादी चळवळी आहेत त्यांचं मेन काम काय आहे, एकतर जमीनदारांच्या विरोधात जाऊन जे पण शेतकऱ्यांवरती शोषण वगैरे केलं जाते तर शेतकऱ्यांच्या समित्या स्थापन करणं, त्यांना हा विश्वास द्यायचा की आम्ही तुमच्या बाजूने आहोत, तुम्हाला कोणी त्रास नाही देणार. दुसरी गोष्ट, जमीनदारांकडे खूप जास्त जमिनी आहेत तर त्या बळकावणं आणि त्याच्याने या शेतकऱ्यांना फायदा करून देणं. त्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे ह्या ज्या जमिनी बळकावून घेतल्या त्याचं त्यांच्या त्यांच्या ग्रुप्समध्ये, त्यांच्या कुळांमध्ये वाटप करणं. तर ही त्याची सुरुवातीची उद्दिष्ट होती की शेतकऱ्यांना मदत करायची आहे. हे मेन उद्दिष्ट होतं. पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली. शासनाचे कोणतेही उपक्रम असतील, मग ते कल्याणकारी योजना असतील किंवा काहीही असेल, तर ते जनतेपर्यंत पोहोचू न देणं यासाठी नक्षलवादी चळवळ यांनी दहशतवादाचा आश्रय घेतला. म्हणजे पुढे पुढे काय झालं की हे जे नक्षलवाद्यांचा ग्रुप आहे तर हा तिथल्या शेतकऱ्यांना भडकवू लागला शासनाविरुद्ध, की शासनाने कुठली पण नवीन योजना आणली शेतकऱ्यांसाठी किंवा काही पण शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलं, की असंच दाखवायचं की हे शेतकऱ्यांसाठी नाहीये किंवा शासन शेतकऱ्यांचं किती नुकसान करतोय किंवा शासन शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीये, हे सगळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये भडकवणं किंवा त्यांना हे सगळ्या गोष्टी सांगणं. तर हे सगळं पुढे नक्षलवादी करू लागले आणि मग हे सगळं करता करता त्यांनी वादाचा आश्रय घेतला. म्हणजे ते त्याच्यासोबत दहशतवादी लोक पण जोडली गेली. तर लोकशाही व्यवस्था अमान्य करून, अर्थात म्हणजे जनतासाठी म्हणजे सरकार काय करते, जनतेसाठी योजना बनवते
आणि जर ती जनता सरकारच्या योजना मानतच नाहीये, म्हणजे इनडायरेक्टली जनता लोकशाही आहे हेच मानत नाहीये. ठीक आहे. सो मग लोकशाही व्यवस्थेसमोर हे एक आव्हानासारखं उभं राहिलं आणि लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर म्हणजे लोकशाही सारखीच एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवादी जे आहेत तर ते सुरू करू लागले. आणि याच्यामुळेच काय होऊ लागलं की नक्षलवादी जे की आधी एका चांगल्या कामासाठी सुरू झालं होतं ते आता एक आव्हान बनू लागलेलं आहे सगळ्या लोकांसाठी आणि ऑफकोर्स आपल्या देशासाठी पण. त्यानंतर नक्षलवादी चळवळी सुरुवातीचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होतं, दार्जिलिंग मधला नक्षलवादी गाव. ठीक आहे. पुढे ही चळवळ आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी असेल, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणामधील करीमनगर, आदिलाबाद किंवा आदिलाबाद, त्यानंतर छत्तीसगडमधील बस्तर असेल, राजनांदगाव आहे, त्यासोबतच सुकमा, महाराष्ट्रामधील गडचिरोली, भंडारा जे पण पूर्वेकडचे जिल्हे आहेत महाराष्ट्रामधले, चंद्रपूर यामधला काही भाग असेल, मध्य प्रदेशमधील बालाघाट, मंडला, ओडिशामधील कोरापूट या ठिकाणी म्हणजे इतक्या विस्तृत प्रदेशांमध्ये ही जी नक्षलवादी संघटना आहे तर ती पसरलेली आहे किंवा स्पेसिफिकली नक्षलवादी चळवळी पसरलेल्या आहेत आणि आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी हे लक्षात ठेवायचे. PLGA पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी या संघटनेची स्थापना केलेली आहे आणि अजूनही नक्षलवादी चळवळी चालू आहेत. अजून पण हा संघर्ष चालू आहे. आणि तुम्ही म्हणाल की त्यांना शस्त्र वगैरे कोण प्रोव्हाइड करतात तर ऑफकोर्स ते दहशतवादी जे आहेत त्यांच्याशी भेट मिळालेली आहेत ते लोक. सो त्यामुळे हे सगळं अरेंज केलं जातं. आणि आताच आपण बघितलं PLGA हे जे आहे त्यांना एक सशस्त्र असं एक संघटना आहे असं पण त्यांनी घोषित केलेलं आहे. ओके सो येस इनफ इन्फॉर्मेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे जमातवाद. तर जमातवाद म्हणजेच काय की जाती जमाती यांच्यावरती आधारित लोकांमध्ये भेदभाव. त्याच्यामुळे जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढचं एक गंभीर आव्हान आहे. यामुळे काय होतं की जमाती जमातींमध्ये भेदभाव होतात आणि त्याच्यामुळे मग तुम्ही वेगळ्या जमातीचे आम्ही वेगळ्या जमातीचे तर असा एक विचार येतो आणि आधी सगळे भारतीय जे एक असायचे ते जमातीनुसार विभागले गेले. सो त्यामुळे भारतीय ऐक्यापुढचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. संकुचित म्हणजे आता कसं असलं पाहिजे आता आजच्या आपल्या पिढीला काय वाटतं की काय फरक पडतोय तो दुसऱ्या जमातीमधला आहे, आपण एक माणूस म्हणून राहूयात, आपण एक भारतीय म्हणून राहूयात. हा एक व्यापक विचार आहे. पण नाही मी माझ्या जमातीचा आहे तो वेगळ्या जमातीचा आहे आपण एकत्र राहायचं नाही वगैरे. हा संकुचित विचार आहे की फक्त आपल्या आपल्या पुरता विचार करायचे, इतरांबद्दल विचार नाही करायचा, असं स्वार्थी संकुचित विचार. तर हे जे विचार आहेत यामुळे जमातवाद जी आहे तर ती निर्माण होते. ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये जमातवादाचे बीज पेरले. तुम्ही ऐकलं असेल म्हणजे मुठभर ब्रिटिश आपल्या भारतामध्ये आले होते आणि त्यांनी फुल भारतावरती राज्य केलं. म्हणजे इतका मोठा भारत, इतकी जास्त लोकसंख्या असणारा भारत, तेव्हा पण होतीच की लोकसंख्या. पण तरी सुद्धा ब्रिटिश काय सगळे आले होते का भारतामध्ये? अख्खं इंग्लंड आलं होतं का? तर नाही. अगदी मुठभर काही ब्रिटिश आले होते, पण त्यांनी येऊन आपल्या पूर्ण भारतावरती राज्य केलं. म्हणजे त्यांनी नेहमी हेच केलं होतं की तुम्हाला माहिती असेल की जेव्हा सगळे एक असतात तेव्हा ताकद मोठी असते. पण यांना जर आपण सगळ्यांना डिवाइड केलं तर ताकद पण डिवाइड होते. मग त्यांनी म्हणजे मराठी वेगळे झाले किंवा त्याच्यामध्ये पण जमाती, जाती वेगळ्या झाल्या. असं करत करत त्यांनी भारतीयांमध्ये फूट पाडली आणि मग त्यांना राज्य करणं सोपं जाऊ लागलं. आणि म्हणून ते पूर्ण भारतावरती राज्य करू शकले. खरं तर हे जमातवाद वगैरे आधी आपल्या देशामध्ये नव्हतं. तर भारतीयांमध्ये ब्रिटिशांनी येऊन हे सगळं नवीन उद्योग केलेले आहेत. त्याच्यामुळे असं म्हटलंय की ब्रिटिशांनी याचे बीज पेरली. आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक शतकानुशतके गुण्यागोविंदाने राहत आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये काय आज असं नाहीये की एवढे सगळे विविधता आहेत. नाही. पूर्वीपासून अगदी सुरुवातीपासून आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. म्हणजे हे आजची गोष्ट नाहीये. ही खूप आधीपासूनची गोष्ट आहे. ब्रिटिशांच्याही आधीपासूनची गोष्ट आहे. पण तेव्हा सगळे एकत्र राहायचे. ब्रिटिशांनी येऊन यांच्यामध्ये आग लावलेली आहे की तुम्ही वेगळे आहात, हे वेगळे आहे, तुम्ही एकत्र कसे काय राहताय. तर हे सगळं ब्रिटिशांनी येऊन केलं होतं कारण डिवाइड आणि रूल म्हणजे फोडा आणि राज्य करा हेच त्यांचं धोरण होतं की जोपर्यंत भारतीय एक आहे तोपर्यंत ब्रिटिश राज्य करू शकत नव्हते. आणि म्हणून मग त्यांनी सगळ्यांना फोडून टाकलं आणि मग त्यानंतर त्यांनी राज्य केलं. आणि परत भारतीय जेव्हा एक आले तेव्हा मात्र ब्रिटिशांना भारत सोडावा लागला. एखाद्या समाजामध्ये भिन्न भिन्न धर्माच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे याच्यामध्ये वावगं काहीच नाहीये. म्हणजे अजूनही आपल्या भारतामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत. पण प्रत्येक जण आपापल्या धर्माप्रमाणे वागतो. प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा अभिमान आहे. पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही इतर धर्मांचा अपमान करावा. याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही इतर धर्माचं नुकसान करावं. म्हणजे आपलं मंदिर मंदिर आहेच पण म्हणून इतरांचे जे प्रार्थना स्थळ आहेत ती आपण तोडून फोडून टाकावी, त्याचा आपण सन्मान नाही ठेवायचा असं नाही करायचंय. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या धर्माचा अभिमान बाळगायचा आहे. त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये, काही वेगळं नाहीये.
पण इतरांचा अपमान नाही करायचा हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जसं आपल्या धर्माचे काहीतरी विविध गोष्टी आहेत किंवा वैविध्य आहे, त्याप्रमाणे त्यांच्याही धर्मामध्ये काहीतरी स्पेशल आहे, त्यांच्या धर्मामध्ये काहीतरी वैविध्य आहे. सो ते पण आपण जपलं पाहिजे. पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो, पण जेव्हा असं होतं की आमचाच धर्म श्रेष्ठ आहे किंवा आमचंच सगळं श्रेष्ठ आहे, आम्ही कशाला त्यांचा आदर करू किंवा आम्हाला काय फरक पडतो त्यांचं काय पण झालं तरी पण किंवा आपणच श्रेष्ठ आहोत, ते कनिष्ठ आहेत. जेव्हा त्या विचाराचं रूपांतर अशा विचारामध्ये निर्माण होईल, म्हणजे त्या अभिमानाचा दुराभिमान जेव्हा होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने जमातवाद जे आहे तर ते निर्माण होते. आणि जेव्हा अतिरेक होतो, अति तिथे माती म्हणतोच आपण, तर या अभिमानाचा पण अतिरेक झाला की त्याचं गर्वात रूपांतर होतं आणि मग त्यानंतर पुढे असं आहे, की जर अशा पद्धतीने अतिरेक झाला अभिमानाचा, तर त्याचं रूपांतर दूर अभिमानामध्ये म्हणजे चुकीचं जे अभिमान आहे त्याच्यामध्ये झाल्या वाचून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ वाटू लागतो आणि बाकी सगळं तुच्छ वाटू लागतं. अगेन आपला धर्म श्रेष्ठ आहेच, पण इतरांचा तुच्छ नाही किंवा इतरांचा कनिष्ठ नाही हा विचार जर असेल, तर उत्तमच आहे. पण आपलाच श्रेष्ठ आहे आणि इतरांचा तुच्छ किंवा कनिष्ठ आहे, हा विचार जेव्हा येतो, तेव्हा ते जमातवादामध्ये, तेव्हा ते धर्मवाद किंवा दंगली याच्यामध्ये याचं रूपांतर होतं. आणि यातूनच धर्मांधता येते. धर्मांधता हा खरं तर जमातवादाचा पाया आहे. म्हणजे आपल्या धर्मामध्ये आपण इतके अ, अंध होतो म्हणण्यापेक्षा असं होतं, की आपल्याला इतर धर्म दिसतच नाहीत. आपल्याला फक्त आपलाच धर्म दिसतो. ठीक आहे? याच्यामुळे खरं तर जमातवाद निर्माण होते. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. भिन्न धर्मियांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो. परस्परांविषयी संशय वाटू लागतो आपल्या मनामध्ये आणि आपण इतर धर्मियांना देशबांधव न मानता आपला शत्रू मानू लागतो. एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणं पण कमी होऊ लागतं. आणि नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणे अशक्य होऊन बसतं. अर्थात आपल्याला जर काही जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की जेव्हा भारतीय वेगळे झाले तेव्हा ब्रिटिशर्स राज्य करू शकले. पण जेव्हा भारतीय परत एकदा एक झाले तेव्हा ब्रिटिशांना हाकलून लावता आलं. म्हणजे याचा अर्थ काय, की जर आपल्याला आपलं हित साधायचं असेल, जर आपल्याला आपल्या मागण्या सरकारकडून पूर्ण करून घ्यायच्या असतील, तर एकी दाखवणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि ती दाखवायची असेल तर मग जमातवाद किंवा ही सगळी धर्मांधता वगैरे यातून बाहेर पडून सगळे एक होणं खूप जास्त महत्वाचं आहे. धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे, माणसांकडे बघण्याची दृष्टी पण कलुषित होऊन जाते. म्हणजे बघा आता दोन धर्मामध्ये वाद असतील, तर या धर्माला वाटणार की हा नेहमी आपलं वाईटच चिंततोय आणि याला वाटणार की हा नेहमी आपलं वाईट चिंततोय. याच्यामुळे असं होतं की समाजामधली शांतता एकतर भंग होते, विश्वास निघून जातो समाजामधला एकमेकांबद्दलचा, एकमेकांबद्दल जे प्रेम, आदर वाटायचा तो निघून जातो आणि प्रत्येक गोष्टीची जागा ही संशय घेते किंवा लढणं, युद्ध करणं, राग, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसू लागतात. आता पुढे आहे की काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपल्या धर्माच्या चौकटीमधूनच करू लागतात. मग कालांतराने असं पण होतं की एखाद्याचं दुकान आहे, एखादा व्यापारी आहे, तो जर हिंदू असेल तर तो बोलणार की मी इतर धर्मीयांना नाही देणार सामान इकडचं किंवा दुसरा एखादा व्यापारी दुसऱ्या धर्माचा असेल तो बोलणार की मी हिंदूंना नाही देणार सामान. बेसिकली असं पण होऊ शकतं ना की आर्थिक आणि सामाजिक प्रश्न जे आहेत तर त्याच्यामध्ये पण मग धर्म येऊ शकतं, जे की अतिशय चुकीचं आहे. कारण जर समाजामध्ये राहायचं आहे तर समाजामधला प्रत्येक घटक तितकाच महत्वाचा आहे. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणामध्ये प्रभावशून्य आहोत, असे सर्वच धर्मामधील व्यक्तींना मग वाटू लागतं. आपल्यावर सतत अन्याय होतो आहे, अशी त्यांची समजूत होते. मग त्यांना सारखं वाटतं, की त्यांच्यामुळे आमच्यावर अन्याय होतोय, यांना वाटतं, की आमच्यामुळे त्यांना वाटतं, की त्यांच्यामुळे आमच्यावर अन्याय होतोय. बेसिकली प्रत्येकच जणांमध्ये जो विश्वास, जो आदर वगैरे असेल त्याचा तो निघून जातो आणि प्रत्येकाला वाटतं, की आपणच सफर करतोय आणि इतर लोकं मात्र आरामात आहेत. मग हे असं सगळं होऊ लागतं आणि मग त्याच्यामुळेच मग दंगली, वाद आणि या सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपातच करत आहे, ही पण भावना बळावते. मग त्यांना असं वाटतं, की सरकार त्यांच्यासाठी योजना काढतंय, आपल्यासाठी काढतच नाहीये, असं होऊ लागतं. आणि अशा अवस्थेमध्ये मग ते आपल्या धर्माविषयी, धर्मबांधवांविषयी हळवे बनतात आणि आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोललं किंवा धार्मिक प्रतीकांचा पण कळत-नकळत जर कोणी अपमान केला, तर मग त्यातून दंगली पेटतात. शेकडो निरपराध जीव सुद्धा मारले जातात. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं आणि सार्वजनिक शांतता पण यामुळे काय होते, नष्ट होते. दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांची मने दुखावली जातात. एकमेकांबद्दलच्या विश्वासाला तडा जातो आणि कारण माणसामधील विश्वास हाच महत्वाचा आहे ना. आपण समाजामध्ये राहू शकतो आता.
का? कारण आपला विश्वास आहे की ते लोक आपल्याला काही हानी नाही पोहोचवणार किंवा त्यांचा विश्वास आहे की आपण त्यांना काही हानी नाही पोहोचवणार. हा विश्वास आहे म्हणून आपण समाजामध्ये एकत्र राहू शकतो. जर असं असेल की आपण दोघं वेगळ्या धर्माचे आहोत, आपल्या मनामध्ये एकमेकांचे संशय आहे, तर आपण रात्री झोपू पण नाही शकणार. आपल्याला असं वाटेल की ते रात्री आपल्याला येऊन मारतील किंवा ह्यांना वाटेल की आपण त्यांना जाऊन मारू. सो म्हणजे काहीही निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात जर विश्वास नसेल एकमेकांबद्दल किंवा एकमेकांच्या धर्माबद्दल. आणि अगेन अशांतता आहेच मग समाजामध्ये. सो हे होऊ नये यासाठी माणसामधला विश्वास अतिशय महत्वाचा आहे. आणि तो जर तुटला तर सामाजिक ऐक्यास धोका निर्माण होऊ शकतो. आणि सामाजिक ऐक्याशिवाय मग राष्ट्रीय ऐक्य कसं साधता येणार? म्हणजे जर आपल्या आसपासच आपण एकमेकांसोबत धर्मानुसार म्हणजे धर्मामुळे भांडतोय, तर मग पूर्ण देश आपला कधी एक होणारच नाही. कारण आपल्या देशामध्ये एका धर्माचे लोक नाहीतच. प्रत्येकाचा प्रदेश वेगळा आहे, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. मग राष्ट्रीय ऐक्य आपण साधूच नाही शकणार. आणि म्हणूनच आपणा सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला केला पाहिजे. आणि त्यासाठी भिन्न धर्मीय लोकांमध्ये आपण मिसळलं पाहिजे. आणि ही सुरुवात आपण स्वतःपासून करायची आहे. इतर धर्मियांमध्ये लोक असतील तर त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे. त्यांचे सण समारंभ कसे साजरे होतात हे पाहिलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे. आणि मग चांगल्या त्यांच्या ज्या काही चालीरीती आहेत त्यांच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. आपल्या चालीरीतीमध्ये किंवा सणांमध्ये त्यांना बोलवलं पाहिजे. तर त्या सुद्धा आपण स्वीकारल्या पाहिजेत. आणि आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आलं पाहिजे. आणि ते प्रश्न आणि धर्म यांची कधीच गल्लत करू नये की ते प्रश्न या धर्मामुळे आहेत किंवा यांचे सोडवले गेले, आमचे नाही सोडवले गेले. तर बेसिकली याच्यामध्ये कुठे धर्म नाही आणायचंय. तर धार्मिक सलोखा का बिघडतो? तर त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत? या प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे, की आपल्या आसपास जर धर्माधर्मांमध्ये अशा पद्धतीने दंगली आहेत किंवा अ, जमातवाद वगैरे आहे, तर तो एक्झॅक्टली कशामुळे आहे? ह्याचं मूळ काय आहे? तर जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्य बळकटीला आणण्याचा हा एकच मार्ग आहे, की या पाठीमागे मुद्दा काय आहे, प्रश्न काय आहे, तो जाणून घेणं. पुढे आपण पाहतोय प्रदेशवाद. प्रदेशवाद म्हणजे काय? प्रदेश म्हणजे काय? महाराष्ट्र प्रदेश आहे, पंजाब प्रदेश आहे, गुजरात प्रदेश आहे, आसाम प्रदेश आहे, कर्नाटक प्रदेश आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत? प्रदेश आहेत. आता आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि ऑफकोर्स महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला अभिमान आहेच. सिमिलरली जे लोक गुजराती आहेत त्यांना गुजराती असल्याचा अभिमान आहे. जे पंजाबमध्ये राहतात त्यांना पंजाबी असल्याचा अभिमान आहे. म्हणजे प्रत्येकाला आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो, आपण ज्या प्रदेशामध्ये जन्माला आलो त्याबद्दल अभिमान असणं साहजिक आहे आणि तो असतोच असतो आणि तो असला पण पाहिजे. त्याशिवाय आपण आपल्या प्रदेशाचं वैविध्य, संस्कृती टिकवून नाही ठेवू शकणार. पण त्याचा अर्थ असा होतो का, की मी महाराष्ट्राची आहे किंवा महाराष्ट्र माझा आहे किंवा मी महाराष्ट्रीयन आहे, मला माझ्या प्रदेशाचा अभिमान आहे म्हणून मी इतर प्रदेशांना कमी लेखते किंवा म्हणून मी पंजाब, गुजरात, कर्नाटक, राजस्थान यांना कमी लेखते किंवा त्यांच्या संस्कृतीला गौण मानते. असं झालं पाहिजे का याचा अर्थ? नाही, राईट. सो मग हेच याच्यातूनच प्रदेशवाद निर्माण होतो, की आपण आपल्या प्रदेशाविषयी अभिमान बाळगतोय, पण इतर प्रदेशांना आपण कमी लेखतोय. सो यातून जो निर्माण होतो त्याला आपण म्हणतोय प्रदेशवाद. सो प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाजावी म्हणजे नको इतका अभिमान बाळगणं. म्हणजे मी बंगाली, मी मराठी अशी ओळख सांगणं वेगळं. पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगणं म्हणजे आवाजावी अभिमान बाळगणं होय. ठीक आहे. म्हणजे मी मराठी आहे इथपर्यंत ठीक आहे. माझा महाराष्ट्र आहे इथपर्यंत ठीक आहे. पण मी मराठी आहे आणि तुम्ही इतर ज्या कुठल्या प्रदेशामधले असाल तुम्ही कनिष्ठ आहात माझ्यासमोर. हे मानणं इज व्हॉट प्रदेशवाद किंवा हे मानल्यामुळे जो येतो तो आहे प्रदेशवाद. आफ्टर दॅट नेक्स्ट ओके. तर आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा पद्धतीने आवाजावी प्रांताभिमानामुळे विकृत रूप प्राप्त होतं आणि आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे. पण त्याचे विकृतीकरण नसावं म्हणजे ते प्रेम असं नसावं की ज्यामुळे इतरांना त्रास होतोय किंवा इतर लोकांना आपण तुच्छ वगैरे लेखतोय. विकासामधील असमतोलतामुळे किंवा असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली. तर काही राज्य जे आहेत तर ते आर्थिकदृष्ट्या मागास राहिले. कारण सुरुवातीला थोडंसं आपल्या देशामध्ये म्हणजे आता स्वतंत्र झालाय तर लगेच लगेच आपण सगळ्या गोष्टी नाही प्रॉपर करू शकत. मग काही प्रदेशांची प्रगती झाली, काही प्रदेशांची प्रगती राहिली. तर उदाहरणार्थ पंजाब, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र ही राज्य जे आहेत तर ते आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या बरीचशी प्रगत झाली. म्हणजे बरेचसे कारखाने आले या भागामध्ये. मोठ्या प्रमाणामध्ये इतर व्यापारी इन्व्हेस्ट करू लागले किंवा यांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार करायला सुरुवात केली. सो त्यामुळे यांची प्रगती थोड्याफार जास्त प्रमाणामध्ये झाली. तर ओडिशा, बिहार, आसाम सारखी राज्ये आर्थिकदृष्ट्या किंवा औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली. आणि मग सरकारने त्यांच्यासाठी अनेक विविध योजना पण तयार केल्या असतील.
तर आर्थिक विकास आणि सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यामध्ये आर्थिक विकास होतो तर ती राज्ये शिक्षण, आरोग्य, संस्कृती या सगळ्या क्षेत्रांमध्ये पण प्रगती साधू लागतात. कारण ऑफकोर्स पैसा असेल तर आपण इतर क्षेत्रांमध्ये विकास करणार ना. जर त्या राज्याकडे पैसे नसतील किंवा आर्थिक विकास झाला नसेल तर अर्थात शिक्षण प्रॉपरली नाही होऊ शकत. आरोग्याच्या सुविधा प्रॉपरली ते राज्य नाही देऊ शकत. म्हणजे जर आर्थिकदृष्ट्या ते राज्य सबळ असेल, सक्षम असेल तरच इतर गोष्टी केल्या जाऊ शकतात, राईट? सो मग मेन तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं हेच आहे. त्यानंतर ज्या राज्यामध्ये असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र मग शैक्षणिक असतील किंवा इतर सुविधा आहेत या सगळ्याच बाबतीमध्ये मागे राहतात. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मग नाही मिळत. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी हे राज्य जे आहेत तर ते गांजले राहतात. आपली फसवणूक होत आहे, आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवलं जात आहे, अशी भावना मग त्यांच्या मनामध्ये येते, की त्या राज्यांना सगळं मिळतंय, त्यांना आर्थिक सुविधा मिळतात, आपल्या राज्याला नाही मिळत आहेत. सो यामुळे असं वाटते, की सरकार आपल्यासोबत काही वाईट करतंय का? किंवा त्यांना कसं काय सगळं मिळतंय? तर यामुळे मग हा प्रदेशवाद अजून बळावतो. आणि मग सरकारवरती जो काही लोकांचा विश्वास आहे, तर तो हळूहळू कमी होऊ लागतो. आणि यातून मग राज्यामधील सलोखा नष्ट होतो. म्हणजे असं होतं, की 2 राज्य आधी मित्र असतील, एक प्रगत झाला, दुसरा अप्रगत राहिला, तर दोघांच्या मध्ये पुन्हा अनेक भेद आणि कॉन्फ्लिक्ट्स वगैरे निर्माण होतात. आणि त्यांचा सलोखा म्हणजे जे मैत्रीचा संबंध होता ते पण नष्ट होऊ लागतात. आता हा सलोखा जर नष्ट झाला तर मग त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावरती पण होतो. आणि त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट झाला त्या आर्थिक असमतोलतेचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला पाहिजे. आणि आपले सरकार त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे, की अर्थात एखाद्या भागामध्ये जर आर्थिक विकास होत नसेल तर मग तो कसा साधला पाहिजे किंवा काय त्याच्यामध्ये बदल आपण केले पाहिजेत हे सगळं पण सरकार पाहत असतं. प्रदेशवाद हा प्रगत आणि अप्रगत अशा दोन्ही प्रदेशांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे. हा श्रेष्ठत्वाचा गंड म्हणजे गैरसमज विकसित होऊ लागतो. जे पण विकसित प्रदेश आहेत त्यांच्यामध्ये. आणि मग ते अविकसित प्रदेशातील लोकांना कमी लेखू लागतात. आपल्या विकासाच्या लाभामध्ये त्यांना वाटेकरी करून घ्यायला पण हे विकसित भाग जे आहेत तर ते तयार नसतात. आणि या उलट जे मागासले भागामधील लोक आहेत तर ते संघटित येतात म्हणजे एकत्र येतात आणि प्रादेशिक अस्मिता जागवावी यासाठी प्रयत्न करू लागतात, की त्यांच्यामध्ये पण चांगलं आहे जे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मग त्यासाठी मग त्यांच्या ज्या काही स्थानिक परंपरा आहेत, ज्या स्थानिक संस्कृती आहेत, याचा अनाठायी गौरव करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मग आता हे जे अप्रगत राष्ट्र आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे, की आमच्याकडे पण असं नवीन आहे किंवा आमची पण संस्कृती थोर आहे, आमची पण संस्कृती महान आहे. मग ते त्यांची संस्कृती जगापुढे आणू लागतात, त्याचा अभिमान बाळगू लागतात. तर अशा पद्धतीने ते त्यांचं वेगळेपण सिद्ध करू लागतात. तर याच्यामुळे प्रदेशवाद अजून बळावतो. म्हणजे ते श्रेष्ठ काहीतरी आहे असं दाखवतायत. हे परत आम्ही अजून कसे चांगले आहोत हे दाखवतोय. तर असं करत करत जे आहे तर ते दोघांमध्ये पण एक चुरशी तयार होते आणि प्रदेशवाद यामुळे अजून बळावतो आणि अर्थात प्रत्येक राज्य जर हेच करू लागलं भारतामधलं, तर अर्थात मग आपल्या भारताचं जे ऐक्य आहे, तर ते पण धोक्यात येऊ शकतं. विकासामधील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद जो आहे, तर तो निकालात काढला जाऊ शकतो. म्हणजे विकास जे होत आहेत त्या लोकांचे, तर ते पण समतोल असले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक राज्याचा विकास जो आहे, तर तो कमी अधिक प्रमाणामध्ये सेमच असला पाहिजे. भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा अभ्यास आपण केला. याच्याच जोडीला लोकसंख्या, स्वच्छता, शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर, 2 वेळचं भोजन अशा अनेक समस्या आपल्या देशामध्ये आहेत. म्हणजे या तर आहेतच. पण लोकल लेव्हलवरती जर आपण बघायचं म्हटलं, अगदी गाव पातळीवर, अगदी व्यक्ती पातळीवरती, तर प्रत्येकाच्या काही ना काही समस्या आहेतच. आता आपण या आव्हानांवरती मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या दिशेने प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून पुढच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत, की हे सगळे राज्य जे आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक विकास कसा होत गेला, आर्थिक विकासामध्ये कुठल्या नवीन योजना आणलेल्या आहेत भारतामध्ये, की ज्यामुळे भारताचा विकास झपाट्याने होत गेला आणि भारत जो की नुकताच स्वतंत्र झाला होता त्या काळामध्ये त्याची घडी पूर्णतः विस्कटलेली होती. ती कालांतराने कशा पद्धतीने रुळावरती आली आणि आता आपण बघतो, की आपला भारत इकॉनॉमीमध्ये कसं वरती जात आहे किंवा कसं यश प्राप्त करत आहे. सो येस, ते आता आपण बघणार आहोत आर्थिक विकासमध्ये पुढच्या पाठामध्ये. तर आय होप की तुम्हाला हा पाठ आवडला असेल, लेक्चर आवडला असेल. इफ एनी डाउट्स तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आणि अर्थात ही स्पार्क सीरीज अशी चालू राहील जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या तर. सो थँक यू सो मच अँड सी द नेक्स्ट सेशन. बाय.